चिरलेला कॉर्नफ्लोअर आहे। कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी तुम्ही मैदा सुद्धा घेऊ शकता आणि मैदा नसेल तर तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता। 1 कटोरी मी इथे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत, 3 उकडलेले आलू आहेत, बॉईल आलू, आणि 1 छोटा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट आहे आणि 2 ते 3 छोटे चम्मच तीळ आहे। तर चला आता आपण स्टार्ट करूया। आपण वडा बनवून घेऊया। त्याकरिता मी एका प्लेटमध्ये 3 आलू घेतलेले आहेत। या आलूला आपण आता हाताने छान स्मॅश करून घेऊया। तुम्ही किसणीने पण छान याला किसून घेऊ शकता। तर हे बघा, हे बॉईल केलेले असल्यामुळे हाताने सहजतेने स्मॅश होत आहेत। हे बघा, अशा प्रकारे छान स्मॅश करून घेऊया। तर हे बघा, मी आलू छान स्मॅश करून घेतले आहेत। हे आलू तुम्ही किसणीने किसून सुद्धा घेऊ शकता। तर हे बघा, आता इथे मी ओनियन टाकत आहे। ओनियन आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचं आहे। जिरे अर्धा छोटा चम्मच, हळद, मीठ आहे स्वादानुसार, धने पावडर घेतलेली आहे अर्धा छोटा चम्मच, तिखट अर्धा छोटा चम्मच, तीळ आहे अर्धा छोटा चम्मच, चाट मसाला अर्धा छोटा चम्मच, आपला वडा थोडा चटपटीत होण्यासाठी अद्रक लसणाची पेस्ट आहे, आणि यामध्ये आपल्याला अर्धा वाटी ब्रेड क्रम्स टाकायचे आहेत। ओवा आहे अर्धा छोटा चम्मच। छान आता मिक्स करून घ्या। यामध्ये पाणी आपल्याला अजिबात टाकायचं नाही आहे। छान हाताने स्मॅश करून घ्या। हा वडापाव खायला अगदी टेस्टी वाटतो, एकदम चटपटीत। ठेल्यावर जसा आपल्याला वडापाव मिळतो ना, अगदी तसाच बनतो। तुम्ही एकदा ट्राय करून बघा। यामध्ये तुम्ही गाजर सुद्धा किसून टाकू शकता, म्हणजे आपला वडा थोडा आणखी हेल्दी होईल। हे बघा, अशा प्रकारे छान हाताने स्मॅश करून घ्या। सर्व साहित्य छान मिक्स करून घ्या। हे बघा, सर्व साहित्य मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे कॉर्नफ्लोअर मी घेतलेले आहेत, यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि एक छान घट्ट घोळ तयार करून घ्यायचा आहे। पाणी आपल्याला जास्त नाही टाकायचं आहे। बघा, तुम्हाला याची मी क्वांटिटी दाखवते। अशा प्रकारे आपल्याला ठेवायची क्वांटिटी, एकदम म्हणजे जास्त पातळ पण नको आणि एकदम घट्ट पण नको। तर हे बघा, आता इथे ब्रेड क्रम्स आहेत। तर आता आपल्याला इथे 2 ते 3 छोटे चम्मच तीळ टाकून मिक्स करायचं आहे, म्हणजे एकदम क्रिस्पी बनेल आपला वडा आणि हेल्दी सुद्धा बनेल। हे बघा, तीळ आणि ब्रेड क्रम्स मी छान असं मिक्स करून घेत आहे। तर हे बघा, आता आपल्याला वडा बनवायचा आहे। तर आपण वडा बनवून घेऊया। हे बघा, तुम्ही हा वडापाव मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। आलू बॉईल करून ठेवू शकता फ्रीजमध्ये रात्रीच, आणि झटपट सकाळी वडा केला की मुलांना छान वडापाव, म्हणजे कधी कधी मुलांची इच्छा होते की पोळी भाजीच्या ऐवजी छान चटपटीत टिफिनमध्ये न्यावं, तर असा वडापाव तुम्ही मुलांना करून देऊ शकता टिफिनमध्ये। म्हणजे थोडं चेंज मुलांना मिळालं अधूनमधून की मग ते पोळी भाजी सुद्धा आवडीने खातात, नाहीतर रोज पोळी भाजी नेऊन नेऊन कंटाळतात, मग टिफिन तसाच वापस येतो। माझा तर अधूनमधून टिफिन तसाच वापस येतो, त्यामुळे मुलांना मी असं अधूनमधून चटपटीत देत असते। त्यामुळे मुलं मग
पोळी भाजीसुद्धा आवडीने खातात. असं चटपटीत बनवताना थोडं हेल्दी बनवण्याकडे थोडं आपण लक्ष दिलं म्हणजे हेल्दीसुद्धा बनेल आणि चटपटीतसुद्धा बनेल. या पावच्या ऐवजी तुम्ही ब्राऊन ब्रेड घेऊन त्याला जर असं गोल आकार केलं ब्राऊन ब्रेडला की त्याचासुद्धा आपण पावसारखा वापर करू शकतो, म्हणजे तो आणखी जास्त हेल्दी बनेल. हा पाव जो आहे हा मैद्याचा असतो आणि ब्राऊन ब्रेड जो आहे तो आपल्या गव्हाच्या पिठाचा असतो. त्यामुळे ही आयडियासुद्धा तुम्ही करू शकता. हे बघा, असं कॉर्नफ्लोअरच्या गोळमध्ये टाकायचं आहे आपल्याला हा वडा आणि आपल्या ब्रेड क्रम्स आणि तिळाच्या पावडरमध्ये छान असं कोटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, म्हणजे हा वडापाव जेव्हा आपण तळतो ना आणि तळल्यानंतर इतका सुंदर दिसतो दिसायला, एकदम खाण्याची इच्छा होते. आणि कोणतीही डिश दिसायला सुंदर दिसली की खाण्याची इच्छा आणखी जास्त वाढते. हे बघा, मी सर्व वडे असे रेडी करून घेतलेले आहे. तेलसुद्धा माझं इथे गरम झालेलं आहे. तेल आपल्याला एकदम कडक होऊ द्यायचं आहे, कडक गरम पाहिजे तेल. हे बघा, अशा प्रकारे आपले वडे जे आहे आपण तळून घेऊया. वरून थोडं तेल टाकायचं आहे. तर दोन्ही बाजूनी छान ब्राऊन कलर होईपर्यंत हा वडा आपल्याला तळून घ्यायचा आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा छान तळून घ्यायचं आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, आणि आवडली असेल तरच लाईक करा. नसेल आवडली तर डिसलाईकसुद्धा करू शकता, अनलाईकसुद्धा करू शकता तुम्ही. तर हे बघा, सर्व वडे तळून घ्या आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा रिलेटिव्समध्ये पण तुम्ही ही रेसिपी शेअर करू शकता. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात पैसे लागत नाही, हे पूर्णपणे फ्री असतं. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा एक एक सबस्क्रिप्शन आमच्यासारख्या नवीन यूट्यूबरला खूप खूप इम्पॉर्टंट असतो. त्यामुळे प्लीज सपोर्ट करा. हे बघा, सर्व वडे मी तळून घेत आहे. बघा किती सुंदर कलर आलेला आहे, आणि तीळ आणि ब्राऊन ब्रेडची मी कोटिंग वरून केलेली असल्यामुळे सुंदर दिसायला पण अगदी सुंदर दिसत आहेत. तर हे बघा, अशा प्रकारे सर्व वडे तळून घ्या तुम्ही. हे बघा किती सुंदर दिसत आहेत, खायला पण तेवढेच टेस्टी आहेत. तुम्ही नक्की करून बघा. तर हे बघा, आता मी हे जे पाव आहे त्याला असं चाकूने 2 भाग करत आहे. हे बघा, चेरी पाव मी इथे घेतलेले आहेत, कारण माझ्या मुलांना असे चेरी पाव आवडतात. थोडे स्वीट पण असतात हे. तर हे बघा, हे थोडं तव्यावर तेल टाकून थोडंसं आपण भाजून घेऊया आपले पाव. आतल्या बाजूनी भाजायचे आहेत. हे बघा, तर आता थोडी थोडी थंडी सुरू झालेली आहे, त्यामुळे असं गरमागरम मुलांना खायला मिळालं सकाळी सकाळी की शरीरातली थंडीसुद्धा पडून जाते. सकाळी सकाळी मुलांना शाळेत जावं लागतं थंडीत, त्यामुळे थोडासा गरम गरम वडापाव मिळाला की एकदम मुलं खुश होऊन जातील. आणि मुलं खुश असले की आपण पण खुश असतो. हे बघा, सर्व पाव जे आहेत मी छान असे भाजून घेतलेले आहेत.
हे बघा, दुसरे सुद्धा पाव मी अशा प्रकारे भाजून घेत आहे, शॅलो फ्राय करत आहे। बघा, एकदम जास्त फ्राय करायची नाही आहेत। हे बघा, आता मी इथे एका पाववर टोमॅटो सॉस लावत आहे आणि दुसऱ्या पाववर मी ही लाल मिरच्याची चटणी केलेली आहे, ती आपल्याला लावून घ्यायची आहे एकदम झणझणीत होण्यासाठी। तुम्ही तिखट किती प्रमाणात खाता त्या प्रमाणामध्ये ही चटणी लावा। अगदी जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त लावा। हे बघा, मी आता इथे वडा ठेवत आहे आणि आता दोन्ही साईडनी छान पॅक करून घेतलेला आहे आणि आपल्याला तव्यावर थोडंसं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। बघा, तव्यावर मी अगदी 2 थेंब तेल टाकत आहे आणि शॅलो फ्राय करून घेऊया। तर हे बघा, रेडी झालेला आहे आपला मुंबईचा फेमस वडापाव घरच्या घरी। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा छान छान। तुम्ही खूप छान छान कमेंट्स करता, त्यामुळे खूप छान वाटतं आणि नवीन नवीन व्हिडिओ करण्याची आणखी एक प्रेरणा मिळते, इच्छा होते नवीन नवीन